हॅलो नमस्कार. मी दर्शन आणि आपलं सर्वांचं फूड मेनिया मराठीमध्ये परत एकदा स्वागत. सर्वात पहिले मी आपल्याला सर्वांना रिक्वेस्ट करेल की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपण बनवत आहोत एकापेक्षा एक भन्नाट रेसिपीज. तर आजची आपली रेसिपी अशीच भन्नाट आहे, ती म्हणजे कुरडईची भाजी. तळणासाठी जे आपण कुरडई पापड वापरतो त्यामधली कुरडईची भाजी. तर चला बघूया कुरडईची भाजी कशी बनवतात. तर सर्वप्रथम आपल्याला ह्या कुरडया आहे ह्या अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला फार जास्त भिजायचे देखील नाही आहे. ह्या एकदा मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचे आहे. फार जास्त त्याचा गारा होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्या भिजवायच्या आहे आणि दाताने सहज चावल्या जातील अशा पद्धतीने देखील आपल्याला त्या भिजवायच्या आहे. तर याला मी पाण्यातून बाहेर काढून घेतो आहे आणि त्यानंतर मी भाजीसाठी लागणारा कांदा चिरून घेतो आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, या भाजीमध्ये कांदा हा जरा जास्त प्रमाणात वापरला जातो. खरी फोडणी ही कांद्याचीच असते. तर जरा जास्त प्रमाणात कांदा आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत. तर जाड आणि मध्यम आकाराचा कांदा या ठिकाणी मी कापून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर भाजीमध्ये आपण घालण्यासाठी तिखट मिरची आणि लसूण हे देखील कापून घेतलेलं आहे. तर कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर आपल्याला जिऱ्याचा तडका द्यायचा आहे. तर अजून एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे, ह्या भाजीला फोडणी जेवढी आपण कडक फोडणी देणार तेवढी ह्या भाजीची टेस्ट छान लागणार. त्यामुळे जिरं, लसूण आणि मिरची याची आपण एकदम मस्त कडक फोडणी देते आहे. लालसर जिरं होईपर्यंत अशी याची फोडणी दिलेली आहे आणि लसूण देखील आपल्याला हा लालसर करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जो काही कांदा यामध्ये घालणार आहोत तो कांदा देखील आपल्याला फुल फ्लेमवरती लाल खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर आता हा कांदा आपल्याला जास्त प्रमाणात जरी दिसत असला परंतु थोड्या वेळाने तो हा लालसर होऊन कमी होईल. तर फुल फ्लेमवरती आपल्याला हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण यामध्ये मुद्दाम मिरची किंवा लसूण हे चिरून टाकलेले आहे, खलबत्त्यामध्ये ठेचून टाकलेले नाही, कारण याचे चंक्स आपल्याला या भाजीमध्ये खाताना किंवा तो करपलेला लसूण किंवा लालसर झालेला लसूण हा त्या भाजीसोबत खायला छान मजा येते. तर अशा पद्धतीने आपला हा लालसर कांदा होईपर्यंत आपण कांदा भाजून घेतलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्या हा कांद्याचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत आपले नेहमीचेच रेग्युलर मसाले, जे की धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद. तर आपला चवीनुसार एक एक चम्मच हे सगळे मसाले मी या ठिकाणी घालून घेतो आहे. आणि हे सगळे मसाले घातल्यानंतर आपण हे मिश्रण परत एकदा 1 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. तर या भाजीची फोडणी जेवढी छान बसेल तेवढी ही भाजी छान लागते. याच भाजीबद्दल नाही किंवा कुठल्याही व्यंजनांबद्दल मेन गोष्ट जी असते ती प्रॉपर फोडणी असते. प्रॉपर जशी फोडणी बसेल तशी भाजीला ही चव लागते. तर आता या लेवलला आपण जे काही भिजवून ठेवलेली कुरडई होती ती आपण यामध्ये घालणार आहोत. कुरडई एकदम मोकळी मोकळी झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला कुरडई भिजवायची आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घालून घेतलेलं आहे. आणि आता हे मिश्रण आपण परत मिक्स होईपर्यंत, प्रॉपर मिक्स होईपर्यंत एकत्र हलवून घेणार आहोत. तर बघा आपले सगळे कुरडई ह्या मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि 2 मिनटं हलवल्यानंतर आपली भाजी ही पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेली आहे. जर अशी कोथिंबीर टाकून याची आपण गार्निशिंग करून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जेवणासाठी सर्व करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपली ही कुरडईची भाजी खूप टेस्टी अशी भाजी तयार झालेली होती. मी कढी आणि पोळीसोबत या भाजीचा आस्वाद घेतला. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी लागते. थँक्यू.